दिव्यांग माला व पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापळकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार। नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला। MPSC परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ व दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे। तिच्या या यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला। तसेच डॉक्टर पापळकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यानिमित्त त्यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी श्री कटियार म्हणाले की स्पर्धा परीक्षा संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती व शंका असते, परंतु जन्मताच दिव्यांग असलेल्या अनाथ मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठे यश मिळवले आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपल्याला संधी मिळत नाही, साधनांचा अभाव आहे असं रडगाणं गाणाऱ्या अनेक युवकांसाठी दिव्यांग माला पापळकरांचा आदर्श खरोखरच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार यांनी यावेळी व्यक्त केले। माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती। वझर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असे नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले। मालाला लहानपणापासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड होती। जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने येथील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून 10वी आणि 12वी तसेच विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली। मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे। द हिंद न्यूज साठी विक्रम ढोके, अमरावती। या ठिकाणी अमरावती इतिहासामध्ये सगळ्यात मोठा क्षण है। अमरावती के इतिहास में और इसमें जिलाधिकारी साहब ने जैसा भी निवडणूक के अंदर 8 जिले में पहला नंबर उन्होंने कमाया और आज फिर उनका पहला नंबर आएगा, क्योंकि विकलांग को इतना सम्मान कहाँ मिला 60 साल में। मैं आप लोग सब जानते हैं, थोड़ा मेरा स्वभाव उम्र की वजह से कभी मेरी जबान फिसल जाती, इसलिए मैं माफी मांगता कोई लोगों से। लेकिन ये इतिहास का हम लोग भी कुछ करते इतिहास में होता, और इसके लिए जिलाधिकारी का यानी शासन का बहुत सहयोग चाहिए। एक उदाहरण है।